श्रीराम जय जय राम। वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती। भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसे बघितले तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात। भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे। भगवंत हा जगाचा मालक आहे, त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात। आपण जीव त्याचा अंश आहोत, म्हणून आपण कर्तव्य करावे आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे। आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छाही भगवंत उत्पन्न करतो, आणि असे आहे तर मी माझी इच्छा का मारावी? अगदी बरोबर आहे। रात्री अंधार पडतो, त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य, कारण सूर्य मावळला की अंधार पडतो। याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे, त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे। फरक इतकाच की प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे। हे जसे खरे तसे माझ्या इच्छेचे कारण सुद्धा भगवंतच आहे, पण नसणेपणाने कारण आहे इतकेच। सारांश, भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते। म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी। आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो। ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो, त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपले परमब्रह्म। एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही। सगुण मूर्तीचे ध्यान करावे। ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणे ही चूक आहे असे कुणी कुणी म्हणतात, पण मी स्वतः जोपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचे पूजन आवश्यकच आहे। मी रामाचा आहे असे म्हणणे म्हणजे मी ब्रह्म आहे असे म्हणणे होय। तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान, आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ती। ब्रह्म सत्य, जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जसं जग आहे तसे आपण समजतो ते नाही। अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे। याकरिता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी। भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये। भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा, आणि मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजे देहाचा विसर पडतो। म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे, हेच परमार्थाचे सर्व सार आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात। श्रीराम जय जय राम। अमृतधारा। आपण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आहोत। आपण त्याच्याकडे अनेक गोष्टी मागितल्या व पुष्कळ मिळाल्या, पण मागणे शिल्लक राहिले। तेच जर दुःखाचे मूळ आहे तर दुःख केव्हा जाईल? म्हणून तो दाता आहे ही भावना ठेवून तो देईल त्यात सुखी राहावे। मला काय पाहिजे ते नेमके कळत नाही। भगवंताने सांग म्हटले तर सांगता येणार नाही। काय मिळून मला सुख होईल ते कळत नाही, व तो देतो त्यात सुख नाही, मग कसे व्हावे? बरे, आपण मागतो ते सर्व तो देत नाही, मग त्याच्यावर का न सोपवावे? आपल्याला सर्व राहून देव पाहिजे, मग त्याच्यावर सोपवावे। तो देईल त्यात कल्याण मानावे। तो देईल तेच घेतले तरच हवे नकोपणा जाईल। अमृतधारा।
भगवंताचे अधिष्ठान ठेवून वागले तर तेच देऊळ होते. देवळात राहून त्यासारखे वागले पाहिजे. त्याला अभिमानाची आडकाठी आहे. अभिमानाची कडी लावली आहे तोपर्यंत जगाची आस आहे. जोपर्यंत, कारण ती अभिमानाची वृत्ती आहे. भगवंत प्राप्तीसाठी शरणागतीच पाहिजे व ती यायला नामच पाहिजे. इतर गोष्टी पाहिजेत, पण त्या चटणी कोशिंबिरीसारख्या आहेत. मुख्य पक्वान्न म्हणजे भगवंताचे प्रेम व नाम आहे. ते भगवंताचे देणे आहे. पण थोड्या परीक्षेशिवाय तो देत नाही. प्रयत्न करावा, पण तो करता आहे ही भावना ठेवून तो ठेवील त्यात समाधानाने राहावे. सर्वांनी नामात राहावे, ते इतकेच करा. मी प्रार्थना करतो, विनंती करतो, भीक मागतो, पाया पडून सांगतो, पण नामात राहा. आशीर्वाद. श्रीराम जय राम, जय जय राम. गुरुकृपेशिवाय अध्यात्मात प्रगती नाही. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना उगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात. कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे. नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचविण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी. ते पैलतीरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपं नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्धशर्करा योगच समजावा. साधकाने अनुभव येण्यासाठीच साधना करू नये, कारण योग्य वेळ आल्याशिवाय अनुभव येत नाहीत. इतरांनाच अनुभव येतात, मला का येत नाहीत असा विचार आला तर साधनेवरची व गुरूंवरची श्रद्धा कमी होऊ शकते. तसं झालं तर आध्यात्मिक जीवनाची वाट भरकटते. गुरुवर आणि साधनेवर दृढ विश्वास ठेवा. अनुभव तुम्ही नको म्हणले तरी आल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र अभ्यास चिकाटीने केला पाहिजे. 4-5 वानर एकदा एका माळ्याच्या बागेत आली. आंब्याचे दिवस होते. रोज कैऱ्या आंबे खायचे. माळी बाबा रोपे तयार करायचे, झाडे लावायचे, पाणी घालायचे. हे सर्व ती वानर रोज पाहायची. आंब्याचा सीझन संपला. वानर आपापसात बोलू लागली, आपण सुद्धा झाडं लावूयात, म्हणजे आपल्या मालकीची झाडे होतील. मनसोक्त आंबे खाता येतील. कोणी हुसकावणार नाही. त्यांनी तिथून 4-5 कोया घेऊन जंगलात गेले. माळीबाबांनी जसं केलं होतं तसं सर्व काही केलं आणि दुसऱ्या दिवशी पाणी घातले व म्हणाले, उगाले की नाही ते पाहू. म्हणून कोया उकरून पाहिल्या. नाही उगवले म्हणून परत पुरून टाकल्या. असं रोज करू लागले. 7-8 दिवस हा दिनक्रम चालला. कोया उगवेनात. म्हणाले, या कोयांचं काही खरं नाही. आणा 2 दगड. दगडाने सर्व कोया फोडून खाऊन टाकल्या. तसं साधकाचं होतं. म्हणून निष्ठेने साधना करावी लागते, तेव्हा अनुभव आपोआप येतात. अध्यात्म म्हणजे व्यक्तीच्या अचेतन मनाचा शोध घेणे. मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जा मिळवणे. ही सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी भक्तीचा अवलंब करणे. प्रार्थनेतून चिरकाल दुःखापासून मुक्ती मिळवणे. सदैव आनंदानुभूती प्राप्त करणे म्हणजे ईश्वराचा शोध घेणे. म्हणजेच व्यक्तीच्या अमूर्त मनापर्यंत पोहोचणे. म्हणजेच जी व्यक्ती मनाजवळ पोहोचते त्या व्यक्तीला ईश्वर प्राप्ती होते. स्वतःच्या मनात असणाऱ्या ईश्वराच्या निर्विकार रूपाचे दर्शन होणे. अमूर्त रूपी स्वतःच्या मनात असणाऱ्या ईश्वराचा बोध होणे म्हणजे अध्यात्म.
ईश्वराला हात जोडणे, त्याची प्रार्थना करणे, त्याच्यासाठी उपास तापास प्रार्थना अशा गोष्टी करणे म्हणजे मन शुद्ध करून स्वतःच्या अमूर्त मनापर्यंत पोहोचणे. त्यासाठी अध्यात्माच्या साहाय्याने हातून सकारात्मक गोष्टी घडाव्यात. या हातांनी कुठलेही काम चांगलेच करावे. म्हणून प्रार्थनेच्या वेळेस हात जोडलेले व हृदयाजवळ असतात. हृदय हातांना सत्कर्माची आठवण प्रार्थनेच्या वेळी करून देत असतात. व्यक्तीच्या हाताने सत्कार्य झाले की त्यास आत्मिक आनंद होत असतो. हा आत्मिक आनंद म्हणजे ईश्वर नाही का? श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.